साधकाच्या प्रगतीच्या 3 पायऱ्या सांगता येतील. शेवटची खालची तिसरी पायरी म्हणजे असे लोक ज्यांना आपल्यामध्ये काही दोष आहेत, दुर्गुण आहेत असं वाटतच नाही. दुसऱ्या पायरीवरचे, त्याच्या वरच्या पायरीवरचे लोकं म्हणजे ज्या लोकांना आपल्या अंगात दुर्गुण आहेत ह्याची जाणीव झालेली आहे. आणि सर्वात वरची म्हणजे पहिल्या पायरीवरचे लोकं म्हणजे भगवंताच्या उपासनेमध्ये त्याला मिळवण्यासाठी उपासना करताना आपल्यातले दुर्गुण आड येत आहेत, ह्याची ज्यांना जाणीव झाली आहे, तसंच ते दुर्गुण नाहीसे करण्यासाठी जे आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि ते दुर्गुण जात नाहीत म्हणून ज्यांना तळमळ लागलेली आहे, ते सर्वात वरच्या पायरीवरचे लोक समजावेत. मग मुंगी जशी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते, पण आज नाही उद्या कालांतराने ती डोंगरावर पोचल्याशिवाय राहत नाही, तसंच सातत्याने साधकाने परमार्थ निकेतनच्या शाळेत अभ्यास करत राहणं, मग अभ्यास करत राहिल्याने त्याचं फळ म्हणजे आपल्या दुर्गुणांचा डोंगर पार करून एक ना एक दिवस आपण भगवंताची प्राप्ती नक्की करून घेऊ शकतो.